नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आपण निघालो आहोत शिवली या गावातील प्रसिद्ध अशा जय भवानी हॉटेलमध्ये. आपण तिथे जाऊन मटण थाळी एक्सप्लोअर करणार आहोत. तर आपण बघू शकता आपण नितळी गावामध्ये आहोत सध्या. तर बरेचसा सध्या मी आहे, मी दाखवतो तुम्हाला स्वतःला. तर तुम्ही बघू शकता इथे रस्ता चांगला आहे आणि खूप सुंदर असा एन्व्हायरमेंट सध्या आहे. तुम्ही बघू शकता आता आपण एक वळणार आहोत इथे आणि हे बघू शकता एक ट्रॅक्टर उभारलेला आहे. खूप सारं असं अचानकच एक आपल्याला ट्रॅफिक लागलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे ट्रॅफिक ह्या पोकलेनमुळे लागलेलं आहे. आपण छोटासा रस्ता काढत काढत निघायला लागेल आपल्याला. अशानं बघू शकता हे एक सरळ गाडी आपल्याला एक अडथळा निर्माण केलेला आहे. थोडंसं साईड घेऊन आपण कट मारून कसं तरी आपण इथून निघणार आहेत. थोडंसं अडचण होतं आपल्या सिटी 100 या गाडीवरती. 125 सीसीची गाडी आहे आपली. आपण निघालेलो आहे. थोडंसं कन्स्ट्रक्शन्स चालू आहेत आसपास घरांचे. तुम्ही बघू शकता सुंदर असा रस्ता आहे, चांगला रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता हे आपल्या नितळी गावातील चौकामध्ये आपण आलेलो आहोत. एकदम 2 रस्ते आलेले आहेत आणि आपण सरळ रस्त्याने जातोय. सरळ रस्ता हा घुगी या गावाकडे जात आहे. तर आपण बघू शकता आपण घुगी गावाच्या जवळ आहोत आणि हे बघू शकता ट्रॅक्टरला आपण क्रॉस करतोय. रस्त्याची अवस्था थोडीशी वाईट आहे, पण ठीक आहे, आपण ते सहन करू शकतो. आणि बघू शकता आपण की असा रोड एकदम क्वालिटी खराब झालेली आहे या रस्त्याची. तर आता बघू शकता आपण गाडी आपली 30-40 किलोमीटर प्रति आवर या गतीमध्ये चालत आहे. हे टू व्हीलर्स आहेत, काही जनावरेही दिसत असतील तुम्हाला. तर आपण जातोय तरी प्रयत्न करतोय. हे बघू शकता हे शेतामध्ये ऊस तोडीचा सीझन चालू आहे सध्या. ऊस तोडलेला आहे, ऊस लावणी ही दिसते तुम्हाला, ऊस लावत आहेत लोक. तर असं करत करत आपण जातोय. असा रस्ता सुंदर असा आहे. थोडेसे अडथळे आहेत, पण आपण त्याला आपल्याला सहन करायला लागेल. आणि बघू शकता तुम्ही आपण आता मेंढा पार करून हे एक सुंदर असं हे आहे, नारळाचा बाग गेलेले आहे. एक नर्सरी दिसते तुम्हाला, श्रीराम नर्सरी म्हणून प्रसिद्ध नर्सरी आहे या आपल्या शिवारामधील. आणि गाडीची गती वाढली आहे, का रस्ता चांगलेला आहे. आपलं 60-70च्या स्पीडनं आपण जातोय. आपल्याला लवकरात लवकर तिथं पोचायचं आहे. आपल्या मित्राला लातूरला निघायला उशीर होत असल्या आपण लवकरात लवकर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. नारळाची बाग दिसते घरापुढं, सुंदर अशी नारळाची बाग आहे. आणि जातोय आपण मजल दर मजल करत बाईकवरती. आणि बघू शकता जनावरे दिसतील तुम्हाला. हा गावाचा एरिया असल्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर्स, ऊसतोडीचे कामं हे चालू असल्यामुळे ऊस दिसेल तुम्हाला. आपण आता मेंढापाटीला आहोत. उजव्या साईडला जो बघताय तर सध्या रस्त्याचं काम चालू. उजव्या साईडला हे धाराशिवला जातो आणि डाव्या साईडला हा इकडे शिवलीला जायचं आहे. तर आपल्या ह्या मेंढापाटीला तुम्ही बघू शकता बरेचसे ढाबे आहेत. आपण काही एक्सप्लोअर केलेले नाही आहेत, पण तुम्ही बघू शकता की कसं आहे. तर हा आपला रुपामाताचा गुळपेटी म्हणू शकता आपण याला. गुळपेटी आहे, आसपास ट्रॅक्टरचे आहेत कारण कारखान्याचा एरिया आलेला आहे. जात आहोत हळूहळू. रस्त्याची व्यवस्था बघू असं वाईट असल्यामुळे आपल्याला थोडंसं बघत बघत दमानं जायचं आहे. आणि आपले मित्र चालवत आहेत गाडी. आणि बघू शकता तुम्ही हे थोडंसं रस्त्याचं कन्स्ट्रक्शनसाठी उभं केलेले थोडे मशिनरीज. तुम्ही पवनचक्कीचं कन्स्ट्रक्शनही बघू शकता, लेफ्ट साईडला चालू आहे. आणि हे बघा तुम्ही उजव्या साईडला त्यांच्या राहण्यासाठी सोय केलेली आहे तिथल्या रस्त्यावरचे. बघा हे मी आहे स्वतः. तर आपण मस्त अशा तऱ्हेने जात आहोत. JCB दिसते तुम्हाला. हे सगळं पूर्ण रस्त्याचं वर्क चालू असल्यामुळे. आता आपण शिवली गावामध्ये पोहोचलो. तुम्ही बघू शकता एक साईडला एक धाब्याची पूर्ण लाईन आहे. आपण जात आहोत जय भवानी या प्रसिद्ध अशा शिवली येथील धाब्याला. बघत बघत आपण एक्सप्लोअर करत आहेत, लोक बघत आहेत आपल्याला. तर आपण त्यांना असं वाटतं की बाबा काय करतायत एक्झॅक्ट हे, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही जाऊ शकता. हे बघा धाब्याची पूर्ण एक लाईनच आहे, पण आपला जायचं आहे तो आपला आवडीचा धाबा आहे. आणि बघा ही कमान आहे. कमान लक्षात ठेवा. कमानीच्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता जय भवानी धाबा हॉटेल म्हणता येईल. सुंदर असं हॉटेल आहे. ते आपण बाईक पार्क करत आहोत. तुम्ही गाड्याच्या ह्याच्यावरून तुम्ही गर्दी बघू शकता कशाप्रमाणे गर्दी आहेत. आता आपण हॉटेलमध्ये एंट्री करत आहोत. आता जात आहोत हळूहळू. मस्त असं जय भवानीचं बोर्ड बघितला तुम्ही. आपल्याला आता सूप मिळालं डायरेक्टली. सूप एकदम सुंदर असं क्वालिटी, घट्ट असं सूप असतं. याची चव तुम्हाला कुठे भेटणार नाही, एकदम सुंदर. आणि हे बघू शकता आपण ऑर्डर दिली आहे जी एक चिकन मटनची. त्याची 190 रुपये थाळीची किंमत. थाळी म्हणता येईल नाही, पण एक प्लेटची किंमत असेल. त्यामध्ये मटन भेटेल तुम्हाला आणि
तंदूर काही तुम्ही घेताल त्याचे सेपरेट पैसे तुम्हाला द्यायला लागतील. आणि हे बघा, आता हा रस्सा बघू शकता. असा रस्सा तुम्हाला आसपासच्या क्षेत्रामध्ये कुठेच मिळणार नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये. हे एकदम सुंदर म्हणजे मिळेल तुम्हाला, पण आपल्या माहितीप्रमाणे हे असा मिळालेला आहे एकदम नंबर 1. आणि हे आपण आता चालू केलं आहे जेवण. हे एकदम मटण सुंदर असं प्रॉपर शिजलेलं मटण आहे.